जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु मॅडम. इकडे करायला. सुरू करूया का? हो सर. सुरू करूया. काल आपण Z to A करत होतो, आज आपण A to Z करूया. जय गुरु सर. जय गुरु. चला, माझी जय स्क्रीन गुरु. दिसते ना? हो ओके, आपण हे 10 वाक्य घेत होतो काल. माझी काल एक मिस्टेक झाली, मी ते जनक नपुंसकलिंगी म्हणून सांगितलं, ते वडील म्हणून. माय मिस्टेक. जनक पुल्लिंगी आहे, त्यामुळे त्याची द्वितीया जनकम. ठीक आहे ना? हा, काय झालं होतं काही वाक्य आपलं? हॅलो. हा, 11वं झालं. 11वं जाऊया का? हे झालं होतं, तो हा, वडिलांना पत्र लिहित नाही, हे तेव्हा झालं होतं. जनकम झालं. हा, 11वं घेऊया. हो. अनघाताई घ्या. किम त्वं पत्रं लेखिष्यसि. हा. काय तू पत्र लिहिणार आहेस? हा, किंवा लिहिशील. किंवा तू पत्र लिहिशील का, असं. हा, काय तू काय तू पत्र पत्र लिहिशील लिहिशील. किंवा तू पत्र लिहिशील का, असं पण चालेल. पण सिक्वेन्स बघितलं तर काय तू पत्र लिहिशील, प्रश्नार्थक वाक्य होतं ते. हा, अंजली ताई आहात का? अंजली जोशी. अंजली जोशी ताई. सर बुक नंबर किती आहे? भाग 1, पान 26. भाग 1 पान 26. हा, ते सरळ संस्कृत शिक्षक म्हटलं तेच ना सर? सरळ संस्कृत शिक्षक, हो. मराठी भाग 1. भाग 1 हा, मराठी पान. पुस्तकाचं पान 26. स्क्रीनवर दिसत नाहीये का? दिसते सर. हा, मग घ्या ना. कोण घेते? अंजली जोशी आहात का? नाही तर अंजली मी खानोल. इथे घेऊ का? अंजली खानोलकर. हा, अंजली खानोलकर घ्या मग. त्वम हा. हा, 12वं वाक्य. हा, त्वम अत्र कदा आगमिष्यसि. तू येथे केव्हा येशील? अच्छा, मराठीमध्ये हा, बरोबर आहे. इथे अत्र लिहिलंय, बरोबर आहे तुमचं. तू हा, येथे येशील का, असं आहे ते. तुमचं तिथे कदा असल्यामुळे येथे केव्हा. येशील का? केव्हा हा, येशील नाही, केव्हा कदाच येशील का, येशील असं. का आहे. हा, हे केव्हा येशील. आगमस्य आहे, त्यामुळे येशील. किंवा कधी पण चालेल येशील. ना, कधी येशील. कधी हा, कधी कधी येशील हा, चालेल. चालेल, हो. ते पण चालेल. भावार्थ तरी तोच निघतो, त्यामुळे चालेल. हा. बरं, भाग्यश्री ताई घ्या पुढचं वाक्य. हा, यदि आगमिष्यसि तर्हि वयम् अत्र गमिष्यामः. अत्र आहे का? जर येशील. तत्र. तत्र हा, आहे. हा, तर्हि वयम् तत्र गमिष्यामः. हा, हा, जर येशील किंवा जेव्हा येशील नाही, जर तरी. येशील, बरोबर आहे. जर हा, येशील जर येशील तरी म्हणजे तर किंवा तर. नंतर. तर वयम म्हणजे वयम काय आहे? वयम आपण. अहम आवाम मी. वयम. आम्ही सर्व. आम्ही. हा, ओके ओके. हा, आम्ही तेथे जाऊ. आम्ही तेथे जाऊ, भविष्यकाळामध्ये. जर तू येशील तर आम्ही तर तेथे मी तेथे जाऊ. जाऊ. वयम बहुवचन आहे, त्या प्रथम एक बहुवचन म्हणजे आम्ही झालं, मीच आम्ही झालं. ओके. गमिष्यामः, हा हा, आलं आलं. तिथे जाऊ, हम्म. उत्तम पुरुष असल्यामुळे. 14. भारती ताई आहात का? सर सर हा, एक मिनिट.
हा सर आम्ही तेथे जाऊ असं योग्य आहे का आपण तेथे जाऊ? खरं तुम्ही खरं वयमचं बघितलं तर आम्ही पण बरोबर आहे. पण आपण नॉर्मली मराठीत वापरतो. पण आपण तो म्हणजे तुम्ही बहुवचनी होईल की नाही असं सांगता येत नाही. आपण म्हणजे आपण पण होतो ना. हो 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 हा हं. तर कन्फ्युजन तुम्ही कशाला करायचं आपण. वयम आहे तर हो आपण हो आम्हीच करूया तिथे. हो सर ठीक. है ना? हा. सर आज तुमची स्क्रीन लहान आहे का? नाही अच्छा, कारण मोठं होत नाही म्हणून ते म्हटलं. आपण बरं ठीक. म्हटलं तर स्वतःला पण कधी कधी आदरार्थी इन्क्लूड म्हणून हा घेतो ना हा आपण. आपण हा. हा. कोण कोण घेतंय? चारू ताई आहात का? हो आहे सर. घ्या. प्रयत्न करते. नाही हो अं, येईल तुम्हाला. घाबरू नका हो. आहोत आपण सगळे. नाही घाबरायचं नाही, पण हा. असं स्टुपिड वाटतं ना कधी कधी की नाही हा हो आपणच तसा नाही विचार केलं. करूच नका. असं समजा आपण पहिली दुसरीत आहोत. मुलांना सगळं हा करायचा अधिकार असतो. त्यामुळे मी त्याच्यावर अभ्यास नाही केला आणि कालचा. हा 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 वाचते तरी. मयी विश्वासम करिष्यसि चेत अहम सर्व लेखिष्यामी. हा. चेत मधला तो म्हणजे मी चेत पाय मोडा आहे त्यामुळे चेत होईल. चेत ओके नाही चेत. होणार. हा चेत. ओके. हा. तर म्हणजे आता ह्यांनी मयी संदर्भाने सांगू शकते मी, पण हा वर्ड टू वर्ड नाही मला सांगता येत. हा. म्हणजे मयी म्हणजे मला विश्वास नाही आहे. विभक्ती काय आहे मईची? नाही बघा सप्तमी. सप्तमी एक वचन आहे ना. सप्तमी एक वचन आहे. हा ओके. म्हणजे माझ्यात हा माझ्यात नाही किंवा तुम्ही सांगा. माझ्यावर. माझ्यावर हा माझ्यावर हा थांबा मी विश्वास मयी म्हणजे विश्वासम. सप्तमी माझ्यात करशील विश्वास. विश्वासम म्हणजे करशील. विश्वास राईट. हा. करिष्यसी म्हणजे अं, करिष्यसी म्हणजे ठेवशील. हा किंवा करशील. करशील. हा हा किंवा करशील. करशील. हा अहम सर्व लेखिष्यामी म्हणजे हा मी हे सगळं लिहू शकेन असा विश्वास ठेवशील अशा तऱ्हेने. हा बरोबर आहे थोडं. हा म्हणजे चेत म्हणजे तर. तर ओके. हा माझ्यात विश्वास करशील तर मी सगळे लिहीन. सर्वम म्हणजे सगळे. ओके अहम ठीक म्हणजे आहे. मी. चेत म्हणजे तर. माझ्यात विश्वास करशील किंवा माझ्यावर विश्वास करशील तर मी सगळे लिहीन. लेखिष्यामी म्हणजे ते आता उत्तम पुरुष आहे. एक वचन हा म्हणजे मी लिहीन असं. ओके. लिहू शकेन असं येईल. तर लिहू माझ्यात शकेन. किंवा माझ्यावर चालेल. माझ्यावर. माझ्यावर माझ्यावर पण चालेल. हा सप्तमी आहे. माझ्यावर विश्वास करशील तर मी सगळे लिहीन. इथे लेखिष्यामी भविष्य काळ आहे त्यामुळे लिहीनच येणार ना तिकडे. अच्छा. आणि हिंदीत सुद्धा मुझ पर असं लिहिलंय ना. हा हा. किंवा ठेवशील पण येऊ यदि शकेल का आप मुझ विश्वास पर विश्वास करोगे तो मैं कुछ लिखूंगा असं. पण करशीलच्या ऐवजी मग ठेवशील पण बरोबर वाटतं का पण नाही? करिष्यसे लिहिलेलं आहे ना पर्पजली. हा हा म्हणून तसं करशील. सप्तमी तर माझ्यात आणि माझ्यावर असं आहे दोन्ही आय थिंक. चालतील. दोन्ही चालतील. हा थँक्यू. पुढचं घेऊया. अहम कविता ताई आहात का? करिष्यामि. करिष्यामि. हा, हो सर सांगते हा. घ्या. अहम सभागृहे भाषण करिष्यामि. मी हा, सभागृहात भाषण करेन. भाषण करीन. सभागृहात का म्हटलं? सप्तमी एकवचन. बरोबर. सप्तमी एकवचन आहे म्हणून सभागृहात. मी सभागृहात भाषण करीन. माधुरी ताई आहात का? माधुरी ताई. मंजिरी हा आहे अच्छा आहे मंजिरी आहे. हा घ्या घ्या. अनम्यूट तर करताना स्क्रीन वेळ ब्लँक गेला. झालंय. हम्म. स्क्रीन ब्लँक झालंय. ब्लँक झालं. नाही आता नवीन आलं ना वाक्य. नवीन वाक्य आलं ना. फिरवून बघा. हलवून ते पेज बघा. पुढचं पेज आलं. हा, त्वम किम हलवा. भाषण न करिष्यसि. हा. हम्म. तू भाषण का करणार नाहीस? काय तू भाषण करणार नाहीस? तू भाषण
ओके, तू हम्म. भाषण करणार नाहीस का? करणार प्रश्न नाहीस अर्थ का? आहे की म्हणजे हम्म. काय तू भाषण करणार नाहीस असं पण झालं असतं. होऊ तू शकतं. भाषण कर पुस्तकात तसंच आहे सर. किम काय त्वम भाषणम न करिष्यसि असं आहे. हा ओके, म्हणजे काय तू भाषण करणार नाहीस असं पण चालेल तिथे. तर तिथे आपण नाही करशील असं वापरू शकतो का? नाही करशील आपण मराठीत नाही म्हणत ना, करणार नाहीस असंच म्हणतो ना आपण. हा. नाही असं पण विचारतो, तू भाषण करणार नाहीस, तू काय भाषण तू भाषण का करणार करणार नाहीस, नाहीस? तू का भाषण करणार नाहीस? तू किम काय भाषण आहे ना? का करणार नाहीस चालेल. तू का भाषण काय करणार नाहीस? काय बेसिकली तू प्रश्न भाषण आहे, नाही त्यामुळे करणार? प्रश्नार्थ काही चालेल तिकडे. आणि किम आहे म्हणजे सर काय न? काय हा तेच म्हटलं, काय तू भाषण काय करणार तू नाही? भाषण करणार नाहीस किंवा तू भाषण करणार नाहीस का, दोघांचे अर्थ तेच होतो ना, त्यामुळे आपण प्रश्न विचारतोय. तो शब्द काय का मध्ये घेतला तर थोडं किम. काय मध्ये थोडं ऍक्च्युली एक्साइटमेंट किंवा आपण एक आश्चर्य असं व्यक्त होतो, पण हा. ठीक आहे. 17 कोण घेत? मंजिरी गोखले आहेत का? हो सर आहे. घ्या. सः तु भाषणं करिष्यति एव. हा. त्याचं तो तर भाषण करीलच असं झालं तर बरोबर बरोबर आहे. तो सह म्हणजे तो, तू म्हणजे तर, भाषण म्हणजे भाषणच, करिष्यती म्हणजे आपण करेल म्हटलं होतं आणि ते एव असल्यामुळे फक्त करेलच, करीलच म्हणजे च येतो एवमुळे, तो तर भाषण करीलच. ठीक आहे. तुला काय करायचं ते दाखवतो. हे बघ. मोहिनीताई आहात का? पुढचं घ्या वाक्य. ऑडिओ काय आलं? मोहिनीताई हो हा आहे मी घ्या. आहे. हा आता जॉईन झाले. कुठचं वाक्य वाचायचं? 18 स्क्रीनवर दिसत असेल बघा. ओके ओके 18 हा एक मिनिट एकच मिनिट. माझा मोबाईलला जरा प्रॉब्लेम आहे, मोठं दिसत नाही मोठं. हा हा घ्या. किम किम हा किम शिक्षकः मला जरा नीट दिसत नाहीये सर, एकच मिनिट मी हे करते, थोडं मोठं करून करते. मी बोलू का? किम शिक्षकः भाषणं करिष्यति. करिष्यन्ति बहुवचन आहे. करिष्यन्ति ओके. हा. किम शिक्षकः भाषणं करिष्यन्ति. याचं का भाषांतर करू ना आधी? हो हो. हा कोणते होतील आता ना, हे बहुवचन आहे ना. किम बहुवचन आहे शिक्षकाः. बरोबर. हा शिक्षकाः पण त्यामुळे बहुवचन आहे, हा त्यामुळे करिष्यन्ति पण बहुवचन झालं. हा म्हणजे कोण भाषण कोण कोण शिक्षक भाषण करतील असं होईल का? कोण 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 नाही शिक्षक होणार, कोण काय कोण किती नाही. शिक्षक भाषण करतात? नाही होणार का? मग काय होईल? किती शिक्षक भाषण बहुवचन करतील? करा ना. हा किती आधी शिक्षक आधी तो भाषण. किम बाजूला ठेवा, शिक्षकाः शिक्षक हा भाषणं करिष्यन्ति याचंच फक्त करा. हा शिक्षक आणि वचन शिक्षक. अनेक वचन नाही जमते सर, मला नाही जमते. हा किम शिक्षकाः शिक्षकाः बहुवचन आहे, म्हणजे हा आपण हा शिक्षकाः म्हणजे आपण मराठीत एक वचन शिक्षकच बहुवचन म्हणतो. शिक्षकच म्हणतो. ठीक आहे हो ना. हो आणि भाषण हो का करतील तर भाषण करतील, त्यामुळे ते कर्म आहे. शिक्षक कर्म आहे. हा. शिक्षक भाषण. आता करिष्यन्ति बहुवचन आहे, त्यामुळे करतील. आपण हा. काय म्हणू? करतील. ठीक आहे ना. करतील. आणि परत किम आहे, करतात म्हणजे करतील का, काय? शिक्षक हा भाषण अच्छा करतील का. करतील का? हा, बरं बरं. किती शिक्षक भाषण करतील का? करतील का. नाही तर हा, पुस्तकात न करिष्यन्ति लिहिलंय. ही भाषण नाही व करिष्यन्ति नाही असं का? करणार. काय 18 हा. हा म्हणजे करणार नाहीत असं होईल मग ते. हा. शिक्षक माझ्या भाषण ह्याच्यात करणार नाहीये नाहीत का, पण. प्रश्न आहे ना तो. करणार नाही नाहीत का. करणार आहेत. हा नाही करणार आहेत का असं होईल का? हा ते पण चालेल.
नाही पुढे आहे ना वाक्य नाही. नाही नाही ते नाही मग भाषणं असं नैव करिष्यन्ति. किती शिक्षक पुढे नाही भाषण आहे ना. करणार नाहीत तसं होईल का? हा. किती नाही शिक्षक नाही भाषण सर करणार? नाही किती नाही येणार आपण त्याने हे नाही विचार किती करणार आहे तसं म्हटलं. किम म्हणजे काय किंवा हा. का विचारतो ना आपण. चित्त ते भाषण करणार नाहीत करतील का? का आणि पुढे प्रश्न आहे ना पुढे वाक्य हा नाही ते पुढचं पण भाषण आहे. ते हा भाषण पण आहे. पण हा. सर करिष्यन्ति म्हटलं तर वर्तमान काळाला ना. नाही श आहे ना. श आहे ना मध्ये. अच्छा हा भविष्य काळ ना. भविष्य काय होईल? भविष्य बरोबर. काळ आहे तो. मुनाताई पुढे घ्या त्याचा पुढचं अर्थ वाक्य. काय कोण? नाही मुनाताई हम्म. पुढचं वाक्य घ्या. मुना नाही. कुलकर्णी. नाही ते भाषणं नैव करिष्यन्ति. हा नाही हा ते भाषण नाही कर नाही नैव न अधिक नैव एव म्हणजे न नैव एव म्हणजे जोर आहे त्याच्यावरती. न एव हा कधीच नाहीतच करणार नाही हा करणारच नाही. नाही ते भाषण आपण ते मुळीच मुळीच भाषण करणार करणार नाहीत. नाही. हा म्हणजे न येवचं मुळीच करणार नाहीत असं केलं इथे आपण. किंवा हम्म. न एव म्हणजे नाहीच करणारच पण होईल नाही. ना. हा मीच नाही. प्रभाताई आहात का? मी आहे. घ्या. किम तव जनकः न आगमिष्यति अत्र. काय तुझे वडील इथे येणार नाही का? हा येथे तुझे वडील अत्र. येथे येणार नाहीत का? हा कारण इकडे किमचा आपण वाक्य का वेगळे प्रश्न आहे केला. सर. इथे काय आहे? न किम तव जनकः. आगमिष्यति. हा हा अत्र आहे ना. हा हा हा. अत्र आहे ना. अत्र म्हणजे अत्र आहे येथे. येथे तव हा म्हणजे तुझे. तुझे वडील. न हा आगष्यमते म्हणजे हा नाही तो येणार का? वाक्य जो आहे ना पुस्तकात तो हा. अत्र नाहीये त्याच्यात त्याच्यात. नाहीये अत्र नाहीये. हा हा अच्छा म्हणून किम तव जनकः न आगष्यमे. मग इथे आता आपण ते इथे काढून टाकू त्यातलं. येणार नाही का? हा येणार नाहीत का? तुझे वडील येणार नाहीत का? सिंपल होईल. बरं आपण ह्याच्यापर्यंत आतापर्यंत काही भविष्य काळबद्दल काही तुम्हाला डाऊट्स वगैरे काही आहेत का? कारण संस्कृत ते मराठी करणं कम्पॅरेटिव्हली सोपं जातं आपल्याला. कारण आपल्याला आपलं मराठीवरती प्रभुत्व असल्यामुळे. म्हणून म्हटलं ह्याच्यावरती काही शंका असतील तरी मग आपण पुढे जाऊ जिथे आपण मराठीतनं संस्कृतमध्ये भाषांतर करायचा प्रयत्न करू. ठीक आहे. कोण घेईल? प्रज्ञाताई आहात का? हो हो. घ्या. तो पडेल. हा. सहा पतिष्यन्ति. सहा पती पतिष्यति. एक वचन आहे. एक वचन आहे त्यामुळे पतिष्यति. पतिष्यती. सह पतिष्यती. पतिष्यति. बरोबर. प्रणालीताई आहात का? प्रणालीताई नाही. हा हा हॅलो घ्या. हा हा आहे घ्या. आहे हा. अं, मी पडणार नाही. हा. अहम मा पतिष्यामी. नाही मा आपण चालेल. नॉर्मली एखादी आज्ञा असेल तर वापरतो. अच्छा इथे न आपण न म्हटलं तरी चालेल. हा न, हा. मग काय होईल? अहम न पतिष्यामी. पतिष्यामी. अहम न पतिष्यामी. उत्तम पुरुष असल्यामुळे पतिष्यामी. हा, ठीक हा. आहे. प्रांजलीताई आहात का? हो सर. घ्या. ते नाहीत पडणार. ओके. हम्म. सह न तेच आहे ना. ते नाहीत पडणार. सॉरी. हा ते आहे ना. ते म्हणजे ते म्हणजे बहुवचन येईल ना. बहुवचन आहे सहाचं. सहा हा. तौ ते. हा. ते न पतिष्यन्ति. ते न पतिष्यन्ति. परफेक्ट. राधिकाताई तू कोठे वाचशील? पठिष्यसि. त्वम कोठेला कदा वापरायचं?
कदा म्हणजे केव्हा, त्वं कः नाही कोठे म्हणजे कुत्र. त्वं कुत्र पठष्यति तू आहे, तू असल्यामुळे काय आहे, मध्यम पुरुष आहे, मग काय येईल, हा मग मध्यम पुरुषाला आपण पठष्यति येईल. काय येईल, पठष्यति पठवत प्रथम पुरुषला येईल, पठिष्यसि. पठष्यसि त्वं कुत्र पठिष्यसि, मध्यम पुरुष मध्ये सी येतो ना इथे, हो म्हणजे पठिष्यसि. पठिष्यसि. रंजनाताई सर घ्या. तुम्हाला किती बरं नाही तरी तुम्ही आज क्लास घेताय, थँक्यू. हो ठीक तर मला का नाही सांगितलं? नाही हो ठीक आहे, थोडीशी सर्दी आहे. अहो मी होते ना, मी घेतला असतं नक्की. नाही ठीक आहे चालेल. नाही, बरं नसताना तरी सांगायचं ना सर, असं नाही 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 करायचं. ठीक आहे हो चालतं. हा रंजनाताई घ्या. तो इंग्रजी वाचील. सर इंग्रजीला काय म्हणूयात? आंग्ल भाषा आपण वापरतो, आंग्ल भाषा वापरा. सह आंग्ल भाषा पठिष्यति. काय वाचेल, इंग्रजी वाचेल, मग त्याची आपल्याला द्वितीय करायला पाहिजे, म्हणजे आंग्ल भाषाम. हो सह आंग्ल भाषाम पठिष्यति. सह आंग्ल भाषाम पठिष्यति, बरोबर. हो द्वितीया घ्यायची ना सर द्वितीया त्याची. घ्यायची, हा. हो काय पठिष्यसि, आंग्ल भाषा, त्याची द्वितीय आली पाहिजे. तुमचा माला वगैरे झालं नाही अजून, हे मालाच्या मध्ये येतं, पण तो आम तो तसा येतो, दोन ह्याच्यामध्ये पण आहे, ठीक आहे ना. हो ओके संजीवनी ताई. हा मी तर वाचणार नाही. अहम न पठष्यामि. अहम सरला काय म्हणायचं? तरीही नाही तरी नाही. अहम तू. अहम तू. तरी न पठष्यामि. आपण तू वापरतो ना तर साठी. अच्छा हा अहम तू न पठष्यामि. पठिष्यामि. पठिष्यामि. अहम सर तू न चेत पण वापरतो पठिष्यामि. ना आपण, काय चेत पण वापरतो ना तरला. मग तुम्ही अहम चेत न पठिष्यामि चालेल. चेत पठिष्यामि. हो तरीही पण तू आणि चेत. हा तरी म्हणजे पण तर म्हणून दिलंय का? हो अच्छा ओके. हा पुढचं कोण घेईल? सरोजिनी ताई घ्या. हा मी पत्र लिहीन. अहम पत्रम लिखिष्यामि. लिखी नाही लेखिष्यामि एवढा. लेखिष्यामि. पत्रम लेखिष्यामि. सविता ताई आहात का? हो आहे. घ्या. तो कोठे पत्र लिहील. सहा कुत्र पत्रम लिहिलला काय येईल सर? आपण बदल आपण लेख वापरणार शब्द मगाशीच. लेखसी. तो आहे ना, येईल तो का? म्हणजे सह म्हणजे ते आता प्रथम पुरुष आहे. सहाला सहला काय येतं? सहा. ते पत्र म्हणजे नपुसकलिंग असं म्हणता येईल का सर? पत्रम. हो काय नाही येणार पत्र, ते पत्रम बरोबर आहे. लिखावतः का सर? काय ते? लिखावतः. नाही तो आहे ना प्रथम पुरुष आहे. प्रथम पुरुष मध्ये लिखिष्यति. लेखिष्यति. प्रथम पुरुष एकवचन आहे. पत्रम लेखिष्यति. ती प्रत्यय येतो ना प्रथम पुरुष एकवचन मध्ये, त्यामुळे नाही, लेखिष्यति. मला ते द्विवचन असल्यासारखं वाटलं म्हणून. पुढचं तर घेऊ का मी? तुम्हाला खूप बरं नाही आहे का? हो नाही ठीक आहे हो चालेल. सविता ताई झालं. सायली ताई घ्या. हा सर.
हा हं, तो काम लवकर करील काय हं. सह कार्यम सत्वरम करिष्यति. बरोबर. फक्त हा, काय असावं मग तिथे? किम किम पण येईल. आधी हा. किम किम हा. हा किम हा किम सह कार्यम सत्वरम करिष्यति. करिष्यति करिष्यति. शीघ्रम पण हा चालेल तिथे शब्द. करिष्यति करिष्यति. शीघ्रम हा हा. हा 10. किम सह कार्यम सत्वरम करिष्यति. करिष्यति. बरोबर. सीमाताई घ्या. मी येथे काम नाही करणार. अहम अत्र कार्यम न करिष्यामि. परफेक्ट. करिष्यामि. अहम अत्र कार्यम न करिष्यामि. कार्यम न करिष्यामि. हा. बरोबर. अरे वा, हे संपलं वाटतं आपलं. आहे अजून वाक्य. हा. सर प्लीज एकदा मागची स्क्रीन दाखवा 6 पर्यंतची. 6 पर्यंतची पाहिजे. हं. हा. सर हे सगळं लिहून घ्यायचं. नाही हो, तुम्हाला दिलं असेल ना सर, पाठवलेत ना उत्तर सुद्धा. नाही पाहणार ना पण लिहिलं तर हाताखालून गेलं तर बरं पडेल खरं. दोन्ही पाठवलेत तुम्हाला ना. बरोबर भाग्यश्रीने बरोबर बोलली पुस्तक पण भाग्यश्री. पाठवलंय ना. आपण लिहिलं तर आपल्या लिहितोय सर आम्ही शिकवले. ती आम्ही पाहणार नाही आता. पुस्तक पण पाठवलंय. हो. तर लिहून पण घ्या म्हटलेत ना मॅडमनी. हा हा, म्हणजे हाताला सवय मुख्य म्हणजे आपली विचारशक्ती चालली पाहिजे ती लिहिताना, बाकी काही नाही. लिहितो सर. हा. हम्म. अरे आता शॉर्टकट म्हणजे फक्त उत्तर लिहून घ्या. प्रश्न तुमच्याकडे कधी तुम्ही कुठेही बघू शकता प्रश्नपत्रिकेमध्ये उत्तर. प्रश्न तर मिळेल असते, ते उत्तर फक्त मिळणार नाही, ते उत्तर लिहून घ्या फक्त, म्हणजे थोडाच वेळ कमी लागेल आपल्याला. उत्तराची PDF पण आहेच ना हो, ग्रुपवर. ती पण आहे. पण लिहिलेलं बरं ना. हो. कधी आम्ही खूप अभ्यास केलाय पण. रस्व दीर्घ लक्षात येतं ना मग लिहिलं की. आणि रस्व दीर्घ वगैरे सगळं लक्षात येतं. बरोबर. बरोबर. ग्रामर महत्वाचं आहे ना संस्कृतमध्ये. हो ताई. आणि परत प्रिंटिंग मध्ये पण पुस्तकात फरक आहे, ह्याच्यामध्ये पण फरक आहे. म्हणजे काही काही थोडं थोडं हे आहे, त्यापेक्षा लिहिलेलं बरं खूप पडतं. मिस्टेक आहेत खूप. हो हो. सर मग उद्या मी घेऊ का? नाही हो, तसं मी ठीक आहे हो, काही नाही. तुम्हाला खूप सर्दी झाली असं तुमच्या सर्दी आवाजावरनं थोडं नाक भरलंय, बाकी काही नाही. हा मला तेच वाटलं. म्हणून ते तोंडाने श्वासोच्छ्वास होतो तेव्हा ते आवाज येतो. केव्हाही सांगा, मी तुम्हाला सांगितलं ना सर, केव्हाही सांगा. हो. बरं, पुढे जाऊया का? हो हो चला. हे पुढे लिहिलंय. जाऊया. हा, पुढे जाऊया आपण. हा, कोण आहे? सीमाताई आहात का? घ्या. झालंय सर माझं झालं आत्ताच. का? ओके, मग शुभा जोशी घ्या. शुभा जोशी. हा बोलते सर. हा, घ्या. तत्र किम होईल. काय होईल होईल काय म्हणते? भविष्य भूभव आपण वापरतो. भवती त्याचं भूभव. हा हा, होणे म्हणजे भवते. हा. हा. तत्र किम भविष्यति. बरोबर. भविष्यति. किम भविष्यति. भविष्यति. हा बरोबर. शुभांगी ताई. काय भाषण प्लेन किम भाषणला भाषणम. किम भाषणम भविष्यति. भविष्यति. किम भाषणम भविष्यति. भविष्यति वरती आहेच ऑलरेडी, होईलचं भविष्यतीच आहे. तर किम भाषणम भविष्यति.
जर नाटक होईल हा तर मी श्वेताताई जाईन. आहात का? हो सर आहे. हो. जर नाटक होईल तर मी जाईन. सर यदि भव भवती मधलं का काही आहे? भविष्यती तेच कसं आहे काय ते आलं? तेच आहे ते भविष्यातीच आहे ना. भवती भवला तोच ईश्वर धातू आहे. तोच भूत मला भूत त्याचा वाटलं भविष्यकाळ हम्म. म्हणून भविष्यती. हो का? भवती आहे ना हा आपलं भवती म्हणजे माहिती आहे ना भव ईश्य प्रत्यय लागला भवी लागला भविष्य आणि हम्म. भविष्यती. हा कोण घेते? मी घेतेय सर. श्वेता. घ्या श्वेताताई. नाटक होईल तर जर नाटक होईल तर मी जाईन. हा. यदि बरोबर. नाटकम हा भविष्यति हा तरला तर तर तर्हि तर्हि येईल का हा सर? हा तर्हि तरीही बरोबर आहे. तर्हि अहम गमिष्यामि. गमिष्यामि. परफेक्ट. यदि नाटकम भविष्यति तर्हि गमिष्यामि. अहम गमिष्यामि. यदि तर्हि ही पेअर येते नॉर्मली लक्षात ठेवायला बरं असतं. जर तरच्या ऐवजी यदि आणि तर्हि हे शब्द वापरता येतील. नाटकला काही सिमिलर शब्द आहे की हाच शब्द असतो? कमच. नाटकला आहे का उषाताई आणखीन सर दुसरा नाट्य शब्द? वापरू शकतो का? नाट्य तर आणि नाटक मध्ये थोडा फरक आहे. फरक आहे. नाट्य होतं नाटक करतात. तर तर्री कसं आहे? तर आपण होतो ना. काय ते? यदा तदी येतं ना. तर्हि आहे ना वरती. यदि तर्हि तर्हि तदा तदा कदा यदा नाही. तदा. पण यदा यदा तदा कुठे जर तर वापरणार? आहे ना ते. यदा यदि. तदा म्हणजे यदि जेव्हा नाही यदा तदा म्हणजे जेव्हा तेव्हा असे ना ते. तेव्हा तेव्हा हा तेव्हा हो तेव्हा मी जाईन असं नाही का? हा बर कोणाचं होतं? श्वेता ते झाल्या. सोनाली ताई आहात का? सोनाली ताई तू देखील माझ्यावर येशील का? नाही आहेत का? सोनाली ताईंचा माईक सुरू होत नाही सर. गडबड काहीतरी होत. ज्याच्यासह त्याची मग विनयाताई घ्या. सोनाली ताईंचा माईक सुरू झाल्यावरती त्यांच्याकडे येऊ परत. विनयाताई तू तुम्ही घ्या. देखील हा हो तू देखील माझ्याबरोबर येशील काय? हा तूच देखील काय सर? अपी आहे ना. त्वम अपि त्वम अपि माझ्याबरोबर का? मयासह मया मया सह मया बरोबर. अं, मयासह मयासह आगच्छामि. आगिश नाही तू आहे ना. गमिष्यसि. तू आहे ना. गमिष्यसि जसं म्हटलं ना तसं आगमिष्य येणार. आगमिष्यसि. हो हा. आगमिष्यसि. त्वम आहे ना. आता मया त्वम का मध्यम घेतलं पुरुष. सांगा? हा. मया का सह घेतलं? आहे. मया सह म्हणजे ह्याच्या माझ्याबरोबर. हो, सह सहाला जायचं काय आहे. बाकीची अपेक्षा म्हणून आहे? तृतीया घेतली. करेक्ट. पाठ झालंय म्हणजे आता तुमचं. बरोबर. हो पुढचं 15. हा, सोनाली ताई आलात का तुम्ही? झाला का अनम्यूट हा तुमचा? सर हा घ्या. सर हा हा घ्या त- घ्या. तो तर येणार नाही. हा तो म्हणजे सह हा तर्हि न आगमिष्यति. नाही तू. तरला आपण बरोबर काय आहे सर. म्हटलं? तर म्हणजे सहा तू. तू. तर्हि लिहिलं. सह तू तू तर्हि येणार नाही. सहा तर्हि हे तू लिहू. तू लिहा तू. तू लिहा. हा तू सह तू न आगमिष्यति. आगमिष्यति. बरोबर आहे. बरोबर आहे का सर? हो हो बरोबर आहे. हो. सह तू येणार नाही ना म्हणून न आगमिष्यति. हा न आगमिष्यति. हा वृंदाताई पुढचं घ्या. हो सहम जलम न पिबष्यति. आधी मराठी नाही वाचा. तो पाणी पिणार नाही. हा मग आता करा हळूहळू. तो सह म्हणजे हा जलम न हा हा पिबष्यति. नाही आता तिथे इथे ना 5 ही रूप आहेत ना भविष्यकाळी.
ते पिबश्यती नाही होणार, ते पास्यती. पा वर्ण होतं, ते पास्यती होतं ते. पास्यती. हा पाची थोडी बघून ठेवा, तुम्हाला कुठे मिळाली तर. पा पाच थोडी ची ब वेगळी असे होते. ना. शेवटच्या पानावर आहे भविष्यकाळाचं परिशिष्टामध्ये. वेगळं होतं, पास्यती. हा हा. पास्यती शेवटच्या पास्यती पानावर आहे 64 पानवर आहे ना, आहे बघून घ्या. तुम्हाला ही पा पिण्याची रूपं लिहायची आहेत का भविष्य काळाची? हा पाठी आहे नाही हा आहे का खाली? हो मागे आहे? लिहायचे नाही. आहेत ना. फर्स्ट पानावर होत आहे 64 पेज. फक्त ती भविष्यकाळाची 3 रूप आहेत. हा हा. एकदा ते रेफर करा, म्हणजे पाचशे, कारण ते थोडंच पाचशे. आउटलाईन तुम्ही आउटलाईन जरा आहे एकदा नीट पाचशेचं. वाचून ठेवा हा हा. सगळ्यांनी, कारण हा धातू आपल्याला गोंधळात टाकतो, म्हणून हो. ती रूपं म्हणजे जवळजवळ पाठच करून टाकायची. ओके, नेक्स्ट. अपर्णाताई आहात का? घ्या. तो तर दूधच पिईल. 6 तू तरला आपण काय वापरलं मगाशी? तू. तरी तू तू तू. सहा तरी. तो जर तर मधला असेल, ते पेअर असेल ना, तर यदी तरी वापरतात. जर तो एकटा आलेला असेल तर तू वापरायचं. तू 6 तू दुग्धम चला काय म्हणणार? चला काय शब्द वापरणार? एव. बरोबर. सह तू दुग्धम एव. आता दूधच हा. एव. पास्यती. बरोबर. पास्यती. बरोबर. पास्यती. तू तर 6 तू दुग्धम एव पास्यती. पास्यती. बरोबर. बरोबर. पुढचा घ्या नगाताई. तुम्ही कोठे जाणार? तुम्ही कोठे जाणार? तुम्ही म्हणजे ते, कुत्र. नाही, तुम्ही म्हणजे ते त्वम मधलं तुम्ही आहे ना ते. ओके, म्हणजे युयम ना सर? युयम. 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 हा, युयम येईल. बरोबर. युयम कुत्र आणि गमिष्यन्ति. गमिष्यन्ति. युयमला काय तुम्ही येणार? जे आहे, तुम्ही इंग्लिश बघा. वेअर विल यू गो, एक वचन आहे. गमश्यथः. म्हणजे मग गमिष्यसि येईल. गमिष गमिष्यन्ति. हा, अनेक वचन आहे. गमिष्यथ का गमिष्यन्थ? हा, यू काय आहे इथे? गमिष्यथ. हा इथे तुम्ही आपण बहुवचन घेतलं ना युयम करून. हा हा, मग म्हणजे थ येईल. थ येईल. हा, म्हणजे युयम कुत्र गमिष्यथ. गमिष्यथ. कळलं ना हे? तुम्ही आपण बहुवचन घेतल्यामुळे आपण तिथे गमिष्य बरोबर केलं. बहुवचनाचं आपण बहुवचन घेतलं. कर बॉल आहे. अंजली जोशी आहात का? बरं, कोणाची टर्न झाली नाही. आपली एक सायकल पूर्ण झाली. कोणाची टर्न झाली नाही आतापर्यंत. अशोक दादा, तुमचं नाव तर घेतलंच नाही. अशोक दादा घ्या हे वाक्य. गच्छ जाणे. अशोक दादा हे का? बरं, आणखीन कोणाचं झालं नाही टर्न? सगळ्यांची झाली? हो सर. ठीक आहे, आपण परत सिक्वेन्स मध्ये जाऊ. घरी जाल काय? अंजली ताई घ्या. हो, घरी जाल काय? हा, म्हणजे कोणाला म्हणतात हे? हा, त्यांना तुम्ही कुठे जाणार? तुम्ही घरी जाल का? करेक्ट. हा, तुम्हीला काय वापराल? युयम. हा, युयम अध्यारूत आहे इथे. युयम गृहम किम, युयम किम गृहम गमिष्यथ. बरोबर. बरोबर आहे. घरी म्हणजे आपण तुम्ही काय हे घेतले, विभक्ती काय घेतली?
द्वितीयाच घेतली गृहम. द्वितीय म्हणजे गृह घराला होतं ना, घरी म्हणजे इथे काय होईल? हा, सप्तमी घरी म्हणजे इन द गृहे. हाऊस. गृहे म्हण गृहे